नमस्कार, माझं नाव कृष्णा. मी असा काही रेग्युलरली लिहित नाही, फक्त कधी-कधी लिहितो. तर पार्श्वभूमी काही अशी आहे माझ्या कवितेची, की एक मुलगा असतो, एक मुलगी असते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. पण समाजामुळे, त्यांच्या कुटुंबामुळे त्यांना काही एकत्र येता येत नाही. तर तो मुलगा त्या मुलीसाठी काय लिहितो? कवितेचं नाव आहे न भेटलेली ती. तर असं लिहिलंय, आज अचानक वाटलं की काय करावं? आज अचानक वाटलं की काय करावं? तुला परत एकदा घट्ट मिठीत धरावं. मिठी माझ्या विचारांची सूट म्हटलं तरी सुटेना आणि राणी तुझ्याशिवाय इथे जीवच माझा लागेना. ती म्हणली होती, ती म्हणली होती की कधी सोडणार नाही तुला. मग ह्या नियतीने का दूर नेलं असेल तिला? मी मुरलो होतो तिच्या जसं लोणच्यात तेल मुरावं. मी मुरलो होतो तिच्या जसं लोणच्यात तेल मुरावं. आता मला समजेना तिच्या विना जगावं की उरावं. आणि उरलो तरी तिच्या आठवणी मला काही सोडणार नाही. उरलो तरी तिच्या आठवणी मला काही सोडणार नाही. बहुतेक तिचा आभास आता छळेल मला बारमाही. मनातले हे कठीण कोडे सांग सोडवू कसे सखे? तुझ्या विना जीवन आता होईल माझे रुखे सुखे. त्यानंतर तो म्हणतोय, की जप जरा सखे माझ्या श्रीला तू जास्त. श्री हे एक तिच्यासाठी विश्लेषण आहे, की तो म्हणतोय, की जप जरा सखे माझ्या श्रीला तू जास्त. आता परत प्रेम करायची घेतली असेल तिने धास्त. मनातला तिच्या अंधार दूर कर माय भवानी. होऊ दे ती एक लायक राजाची सुंदर राणी. राहो ती सुखी सदा, राहो ती सुखी सदा, हीच जगदंबे माझी कामना. आता तिच्या विचारांसोबत होतच राहील आमना सामना. मुलगा म्हणतो शेवटी, की ह्या जन्मी नाही भेटलो, ह्या जन्मी नाही भेटलो, भेटू परत कधीतरी. शेवटी उरला माझ्यासोबत मी आणि माझा श्रीहरी, मी आणि माझा श्रीहरी.